मित्रांनो, महाराष्ट्रात महिला अत्याचाराच्या अनेक घटना घडत असून महाराष्ट्रात महिला सुरक्षेचा प्रश्न अत्यंत गंभीर बनला आहे। अशातच कोल्हापुरात एक अत्यंत धक्कादायक घटना घडली। रुग्णालयात आयसीयू मध्ये उपचार सुरू असलेल्या तरुणीवर पोलिसांनी अत्याचार केला। पोलीस हा तरुणीचा जाब घेण्यासाठी आला होता। यावेळी त्याने छातीवरून हात फिरवत तिच्यावर अत्याचार केला। मित्रांनो, पोलिसांच्या या कृत्यामुळे खळबळ उडाली असून शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे। चेतन दिलीप घाटगे असे तरुणीची छेड काढणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे। पीडित तरुणी ही अल्पवयीन आहे। या तरुणीने हातावर वार करत आत्महत्येचा प्रयत्न केला होता। या घटनेत गंभीर जखमी झालेल्या तरुणीला कोल्हापुरातील एका खासगी रुग्णालयाच्या आयसीयू मध्ये दाखल करण्यात आले होते। यावेळी हॉस्पिटलमध्ये जाब घेण्यास गेलेला पोलीस कर्मचारी चेतन घाटगे याने अल्पवयीन मुलीसोबत गैरवर्तन केले। तू माझी मैत्रीण आहेस, काही अडचण आल्यास मला फोन कर, असं म्हणत तिच्या पाठीवरून छातीवरून हात फिरवला। पोलीस कर्मचाऱ्याचे गैरवर्तन पाहून तरुणीला धक्का बसला। या प्रकरणी पोलीस नाईक चेतन घाटगे याच्यावर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। चेतन घाटगे हा शाहूपुरी पोलीस ठाण्यामध्ये पोलीस नाईक आहे। जखमी मुलीचा जाब नोंदवित असताना रुग्णालयात पोलिसांकडूनच असभ्य वर्तन घडल्यामुळे सर्वत्र संताप व्यक्त होत आहे। चला तर मित्रांनो, पुन्हा भेटू या नवीन बातमीसह। तोपर्यंत पाहत रहा अमरावती सिटी न्यूज।